हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं अचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दईशम् आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगीश्वरं वन्दे ज्ञानदेवापुनः पुनः. अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया ठविता महापुण्यराशी. नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी. सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन, ज्ञानेश्वर माऊलींना वंदन, आपणा सर्व श्रोत्यांना वंदन करून आजच्या शिवगड अध्यात्म चॅरिटेबल ट्रस्टच्या नित्याच्या ज्ञानेश्वरीच्या उपासनेला आपण प्रारंभ करतोय. आपण 3 नंबरच्या श्लोकाचा विचार चालू आहे. भगवंत उत्तर द्यायला लागेल अर्जुनाच्या प्रश्नाला. अर्जुनाचे प्रश्न आहेत, ब्रह्म काय आहे, अध्यात्म काय आहे, आदिदैव आदिभूत आदियज्ञ काय आहे आणि कर्म काय आहे. कालच्या चिंतनामध्ये आपण अध्यात्माचा विचार थोडा बहुत केला. आता कर्माचा विचार सुरू झालेला आहे 20व्या ओळीपासून. माऊली त्याबद्दलच वर्णन करतात. अक्षरम ब्रह्म परमम स्वभाव अध्यात्म उच्यते भूत भावोद्भव करो विसर्ग कर्म संज्ञिता. हे कालचाच विचार पुढे चालू ठेवलेला आहे. म्हणजे तैशी अमूर्ती ती ये विशुद्धे महदादी भूतभेदे ब्रह्मांडाचे बांधे होची लागती. वर्णन केले माऊलींनी या विशुद्ध असणाऱ्या ब्रह्मतत्वावरती. त्याच्यावरती जशी एखादा ढग जसे निरभ्र आकाशामध्ये निर्माण होतात, कारण नसताना निर्माण होतात, तशा पद्धतीनं ही सृष्टीची निर्मिती या शुद्ध असलेल्या ब्रह्मतत्वावरती, अमूर्त असलेल्या ब्रह्मतत्वावरती महदादी प्रकृती अहंकार इत्यादी पंचतन्मात्रा पंचविषय ह्या सगळ्यांची निर्मिती होते. म्हणजे त्याचा उद्भव होतो म्हणून सांगितलं आहे. भूत भावोद्भव कर, त्यालाच कर्म म्हटलेलं आहे. त्याचाच विचार आपण काल 4 चिंतनामध्ये केलेला आहे. म्हणजे सगळ्या जगाच्या उत्पत्तीला भगवंत हे कारण आहेत, ही वरवरची गोष्ट आहे. पण खरं कारण कोणतं असेल तर त्या जीवांची कर्मकारण आहेत. जीवाचं कर्म संपत असेल, जीव जेव्हा साम्यावस्थेला पोचतो तेव्हा त्याच्यासाठी जीवन मरण, जगणं मरणं, जन्म मरण, जरा व्याधी संबंध संपून जातो. त्यामुळे जन्माला कोण येतं, ज्यांची कर्मातलं कर्म शिल्लक आहे राहिलेलं भोगायचं ते. आणि भोगायला जन्माला आल्यानंतर परत कर्माचा निसंचय करत असतात. जे एक झालं की दुसरं पाठोपाठ संचयाला सुरुवात होते. त्यामुळे जग अनादी आहे, कधीच संपत नाही. जसं नदीतलं पाणी पुढे गेलेलं असलं तर दुसरं पाणी तिथे येतंच, तसं जन्मानंतर मृत्यू आणि मृत्यूनंतर जन्मभर आयुष्यभर केलेली कर्म, सकाम कर्म, या कर्माचा पुंजका तयार होतो. आणि हा पुंजका संचिताच्या रूपानं पुन्हा पुढच्या जन्मात भोगावं लागतो. त्यामुळं जीवच आपल्या जन्माला कारण आहे. सगळे जीवच जगाच्या सृष्टीला कारण आहेत. जगातलं सगळं जीवाचं कर्म हीच सृष्टी निर्मितीचं मुख्य कारण आहे. फक्त त्याला जी सुव्यवस्था जी आहे ती सुव्यवस्था या ब्रह्मतत्वाच्या अधिष्ठानावर सत्तेवरती सुरू असते. म्हणून ब्रह्मा विष्णू महेशाची निर्मिती जी आहे ते प्रत्येक वेगवेगळ्या ब्रह्मांडामध्ये वेगवेगळे असे किती ब्रह्मांड, किती भुवनलोक आहेत याचा गणती करता येत नाही. पुढे आता माऊली सांगायला लागलेत. त्यामुळे जीव किती मरतात, किती जगतात, किती याची गणना करणं म्हणजे अशक्यप्राय गोष्ट आहे. याचं वर्णन केलेलं आहे. मग सृष्टीच्या निर्मितीचं वर्णन करताना तसंच माऊली म्हणतात की जसं निरभ्र आकाशामध्ये ढग जमा होतात आणि नाहीशी होतात, आकार धारण करतात आणि नाहीशी होतात. कारण जे आकाराला येते ते निघून जातं. जे आकार ज्याला प्राप्त झालेला आहे त्याला जाणं असतं. कारण आकार ही मोडणारी गोष्ट आहे, आकार ही आलेली गोष्ट आहे, आकार ही आगंतुक गोष्ट आहे. कुठलीही आलेली आगंतुक आणि निर्माण झालेली गोष्ट शिल्लक राहत नाही, संपुष्टात येते.
नष्ट होते त्याचा लय आहे. ही गोष्ट लक्षात ठेवायची. म्हणजे त्यातूनच परत दुसऱ्याची गोष्टीची निर्मिती होते, नवीन काहीच निर्माण होत नाही. जे आहे त्यातच सगळं निर्माण होत असतं. त्याची तोडमोड होते, पण तोडमोड झाली तर मूळ तत्व कुठं बाजूला जातच नाही ना, आहे तसं शिल्लक असतं आणि त्यातूनच सगळ्या सृष्टीची निर्मिती होत असते. या अमूर्ताने विशुद्ध असलेल्या या ब्रह्मतत्वावरती ही महदादी प्रकृती, महदादी ही सगळे महत्त्व, नंतर अहंकार किंवा नंतर वर्णन केलेले आहे त्याप्रमाणे या सगळ्या सृष्टीची निर्मिती होते आणि मग त्यातून परत एक आयुष्य सुरू होतं. त्यामुळे सृष्टीला आयुष्य आहे. विचार केला पाहिजे आपण त्यावरती. भगवंताला आयुष्य नाही. जो दुसऱ्याला आयुष्य देतो त्याला आयुष्य नसतं. त्यामुळे सृष्टीला आयुष्य आहे. ज्याला आयुष्य आहे त्याला देशकाल वस्तूची मर्यादा असते आणि तेवढ्यापुरतंच जन्माला येतात. ते आकार धारण करूनच राहावं लागतं. विदाऊट आकाराचं त्यांना राहता येत नाही. म्हणून निराकार तत्व हे ब्रह्मतत्व आहे. आणि माऊली आता सृष्टीची परत माहिती आता वर्णन करायला लागले. पै निर्विकल्पाची या बरडी फुटे आधी संकल्पाची विरुडी. आता परत सुरुवात सृष्टी निर्मितीची. उपनिषदामध्ये त्याची सृष्टी निर्मितीचा प्रक्रिया सांगितलेली आहे. थोडक्यात तीच प्रक्रिया माऊली इथं सांगतात. पै निर्विकल्पाची या बरडी. विशेष गोष्ट काय आहे बघा, की या श्लोकामध्ये फक्त भूतमात्रांची निर्मिती होते म्हणून सांगितलेलं आहे कर्माच्यामुळे. पण इथं माऊली मात्र त्याचा विस्तार कसा करतात बघा. निर्मिती होती म्हणजे नेमकं काय होतं हे दृष्टांताच्या द्वारे ते आपल्याला पटवून देतात. पण निर्विकल्पाची या बरडी, म्हणजे बरडी म्हणजे बरड असलेली ओसाड जमीन. बरड म्हणजे ओसाड. अशा ओसाड माळरानावरती किंवा पठांगणावरती निर्विशेष ब्रह्मरूपी बरड असा अर्थ आहे. याला कुठलंच विशेषत्व नाही असं निर्विशेष असलेलं तत्व ब्रह्म ते निर्विकल्प आहे. तिथं कुठल्याही प्रकारचे विकल्प नाही. विकल्प नसले की संकल्पही होत नाही. पण संकल्प होतो त्याला कारण सांगितलं. आता या निर्विकल्पाची या बरडी फुटे आधी संकल्पाची विरुडी. हा आद्य संकल्प त्याच्याकडून होतो. आद्य संकल्प शब्दाचा अर्थ आहे एकोहम बहुशाम. हे शब्द जो वापरलेला आहे श्रुतीनं हा मंत्र जो वापरला तो त्यासाठीच. एकोहम बहुश्याम, मी एक आहे पण बहु व्हावं असा त्याची इच्छा निर्माण झाली, किंवा इच्छा म्हणण्यापेक्षा स्फुरण झालं, संकल्प झाला. आणि तो पहिला संकल्प असल्यामुळं त्याला आदी संकल्प म्हणतात. विरुडी म्हणजे तो तिथं रुजतो. विरुडी शब्दाचा अर्थ आहे त्याला अंकुर फुटला, संकल्परूपी अंकुर फुटला. एकोहम बहुश्याम असा संकल्परूपी अंकुर फुटला आणि ते सवेची मोडून ही ढोंडी आणि त्याबरोबर ब्रह्मांडाचे आकार बहरून काय व्हायला लागले तर ते आकार जोमाने बहरू लागले. सवेची मोडून हे ढोंडी ब्रह्मगोळकांच्या अशा पद्धतीनं त्याचे आकार तयार व्हायला लागले. म्हणून पहिला संकल्प आहे तो. नंतरचे जे सृष्टीतले संकल्प जे आमच्या मनाच्या द्वारे होत असतात ना, हे जीवसृष्टीची निर्मिती झाल्यानंतरचे आहेत. पण जीवसृष्टीच्या पूर्वी सुद्धा संकल्प असल्याखेरीज एखादी निर्मिती होत नाही. माझ्याही मनात काहीतरी इच्छा असते ना, संकल्प करतो. संकल्प केलं की मी कामाला लागतो, त्याचं इच्छेत रूपांतर होतं. त्याच इच्छेचं आसक्तीमध्ये रूपांतर होतं. आसक्तीचंच रूपांतर नंतर काहीतरी धडपड चालू होते आणि त्या धडपडीला कर्म म्हणतात. कशामुळे झालं? संकल्प झाला म्हणून कर्म घडतं. पण इथं आधी संकल्प आहे तो फार महत्त्वाचा आहे. तो कोणता आहे? एकोहम बहुशाम. मी एक होतो, भगवंताला वाटलं आणि मला खेळायला कोणतरी खेळणी पाहिजेत ना, आणि म्हणून मी सृष्टीची निर्मिती माझ्या नुसत्या स्फुरणातनं झालेली आहे, मी केलेली नाही. फक्त संकल्प झाला. या आधी संकल्पानुसार झालेल्या सृष्टी निर्मितीच्या क्रियेला काय म्हणतात? कर्म म्हणतात. ही सगळी संकल्प झाले की कर्माला सुरुवात होते ना. संकल्प नसेल तर कर्माला सुरुवात होत नसते. त्यामुळे कर्माचा खरा जी सुरुवात आहे म्हणजे त्याचं काय म्हणतो आपण, त्याचा खरा जी बिगिनिंग ज्याला आपण म्हणतो ती बिगिनिंग संकल्पामध्ये आहे.
मग आद्य संकल्प जो आहे, आधी संकल्प जो आहे तो हा भगवंता करवी झालेला आहे. त्यामुळे सृष्टी निर्मितीत कर्म आणि ते आद्य कर्म आहे. म्हणून सृष्टी निर्मिती हे पहिलं कर्म आहे. नंतरची सगळी कर्म आहेत. जीव करतो ना, त्याला काय साधारण साधी कर्म पोटकर्म म्हणायचे. मुख्य कर्म कोणतं? जे भगवंतानं सृष्टी निर्मितीचं कार्य केलं हे सगळ्यात मोठं काम. त्या एका कर्मामुळं जगाच्या पाठीमागं, जीवाच्या पाठीमागं संसार लागला. कारण कर्म करायला सुरुवात झाली. संकल्प केल्याबरोबर संसार सुरू झाला. म्हणजे तिथून मग निर्मिती होते. मग ते मोठं व्हायला लागतं. जसं बाळ निर्माण होतं, बाळ व्हावं अशी इच्छा होते, मग बाळ निर्माण होतं, बाळाला वाढवणं सुरू होतं. कर्म कशी सुरू झाली बघा. त्या बाळाच्या पाठीमागे परत संसाराची कर्म लागतात. ते परत कर्म करावं लागतं. त्याच्या परत अंकुर फुटतात. ते अंकुर परत काय होतात त्या ह्याच्यावरती. पण जमीन कसली आहे? बरड जमीन आहे, नापीक जमीन आहे. नापीक जमीन का म्हटलं तर ब्रह्म हे काय प्रसवत नाही ना. ब्रह्माकडं प्रसव करण्याची शक्तीच नाही. पण संकल्प झाला ईश्वराकरवी, आणि त्यामुळं ईश्वराकरवी संकल्प होऊन ईश्वराच्या द्वारे, ब्रह्मा विष्णू महेशाच्या द्वारे या आद्य संकल्पातून सृष्टीची निर्मिती व्हायला सुरुवात झाली. पण त्याला पूर्वीचंच कर्मच कारणीभूत असतात. त्यामुळे खरं कर्म कोणतं असेल तर ते सृष्टी निर्मितीचं, आणि ते आद्य कर्म भगवंत करतात. आणि नंतर जीव कर्म जे करतो ना ते पोटकर्म आहे. त्या पोटकर्माचा कशाला मग अभिमान धरायचा? सृष्टी निर्माता आहे तो त्याचा अभिमान धरत नाही. सृष्टी एवढी मोठी घडामोडी करतो, तो त्याचा अभिमान धरत नाही, तर मी का धरावा? सूर्याच्या उष्णतेमुळे बऱ्याचशा गोष्टी माझ्या अंगामध्ये उबदारपणा निर्माण होतो, माझी थंडी जाते, बरोबर आहे. समजा मी काहीतरी कल्पना केली आणि मी कुणाची तरी थंडी घालवायला लागलो, तर मी सूर्याचा विचार करायला पाहिजे की माझ्यापेक्षा सूर्य किती मोठं कार्य करतो. त्यामुळे सृष्टी निर्मितीचं कार्य हे सर्वात मोठं आणि श्रेष्ठ कार्य आहे. त्याच्या पुढं माझं हे जे जीवांचं पोटकर्म आहे ना, ह्या कर्माला काडी इतकी किंमत नाही. पण आम्ही त्याचाच अभिमान धरतो, आणि कर्माभिमानामुळेच आमचा संसार सुटतच नाही. सारखा तो अनादी आहे, त्याला कारण आम्हीच त्याला अनादी बनवलेला आहे. वास्तविक नाही, अनादी आहे पण तो शांत आहे. वर्णन केलेलं आहे, आदी आहे, अनादी आहे पण शांत आहे. लक्षात ठेवणं फार महत्त्वाची गोष्ट आहे. आणि भगवंत कसा आहे? अनादी पण आहे ब्रह्म, पण अनंत आहे. अनंत आहे म्हणजे त्याचा ठाव ठिकाणा वेद शेवटचं टोक भेटणार नाही, पाहता येत नाही. म्हणजे मुलग्याला त्याच्या आईवडिलांचं लग्न पाहता येत नाही. कसं पाहता येईल? तसा प्रकार आहे. लग्न झालेल्या आई वडील आपले त्या मुलाला डायरेक्ट दर्शन मिळणार नाही. कदाचित फोटोत वगैरे अल्बममध्ये आपल्या आईबाबाचं झालेलं लग्न, परंतु खरं पाहता त्याला आई वडिलाचं लग्न पाहता येत नाही. बाबाचं बारसं त्याला माहीत नसतं, त्याचं स्वतःच माहीत नसतं, त्याला बाबाचं काय करणार आहे. अशा पोटकर्माचा अभिमान घेऊन आपण कर्मामध्ये म्हणजे संसारामध्ये म्हणजे मायेमध्ये अडकून राहतो. आणि मी त्याच संसाराला कारण, अनादी व्हायला कारण मीच आहे. तो अनादी झाला नसता, संपला असता. मग संसार संपतो कुणाचा? संतांचा. कारण त्यांनी त्याला ज्ञानानं निवृत्त करून टाकलेला आहे, म्हणून तो संपू शकतो. म्हणून त्याला शांत म्हणतात. शांत म्हणजे ज्याचा अंत होतो. कशानंही होईल, मग तो बाध करून होईल किंवा लयानं होईल. बाध करणं म्हणजे तो त्याचं बाधित करून संसार मिथ्या आहे असं ज्ञान प्राप्त होऊन सुद्धा तो जाऊ शकतो. भक्तीनं त्याला नाहीसा करता येतो, असून त्याचा उपयोग करून घेऊन नाहीसा करता येतो. म्हणून सृष्टी निर्मितीचं कर्म हे आद्य कर्म आहे, म्हणून त्याला आदी संकल्प म्हणले. आणि निर्विकल्पाच्या ह्या बरड अशा नापीक जमिनीवरती कशी काय उत्पत्ती होत असेल आणि अंकुर फुटत असतील, त्याला कारण आहे त्याचं स्फुरण आहे. आणि त्या स्फुरणातून अशा काही गोष्टी तयार होतात की प्रकृतीची म्हणजे ईश्वराची, प्रकृती पुरुषाची निर्मिती होते. आणि प्रकृती पुरुषाच्या द्वारे तो संकल्प पूर्ण केला जातो. शुद्ध निर्विशेष असलेल्या
माळणारा राणासारख्या ओसाड वाटणाऱ्या ब्रह्मामध्ये हा संकल्परूपी अंकुर निर्माण होतो आणि त्या अंकुरातून काय होतं म्हणतात ते, आणि सवेची मोडून हे ढोंडी ब्रह्मगोळकाच्या, म्हणजे ब्रह्मगोळक असे कितीतरी ब्रह्मगोळक तयार होतात. मोडामोड तोडातोड होते आणि त्यातूनच काय होत असते की अनेक अशी ब्रह्मांड तयार होतात, ब्रह्मगोलक तयार होत असतात आणि ती आकाराला येतात. म्हणजे बरड जमिनीत अंकुर नाही, कारण त्याच्यात कोणताच विकल्प नाही. माऊलींनी शब्द कसा वापरलाय बघा, निर्विकल्पाची या बरडी. किती सुंदर शब्द आहे बघा. जिथं कुठल्याही प्रकारची बीजनिर्मिती होत नाही, ते स्वतःच बीज आहे, त्या बीजनिर्मितीला अंकुर कधी फुटत नाही, असं ते बीज आहे. आणि तरी सुद्धा त्या बरड जमिनीमधून अंकुर फुटतो तो आदिसंकल्प म्हणला. म्हणून नाम किंवा असतील जाती, रूप, संबंध, क्रिया, भेद हे सगळे विकल्प आहेत. त्याला नाम नाही, जाती नाही, रूप, संबंध, क्रिया त्याच्याजवळ काहीच नाही त्या ब्रह्मतत्वाजवळ. मग त्यामुळे विकल्प कसे उठतील? विकल्प म्हणजे विकार घुसतात, काहीतरी इच्छा निर्माण होती, मी अनेक व्हावं असा संकल्प तो आधी संकल्प झाला. आणि जीव काय करतो, त्या कर्माने अनेक योनीतून भ्रमण करत फिरत असतो. 84 लक्ष योनी आहेत. मागच्या आपण 7व्या अध्यायामध्ये सुरुवातीला अपरा प्रकृतीचा जेव्हा अभ्यास करत होतो त्यावेळी त्यामध्ये आपण बघितलं, ह्या लाखो योनी म्हणजे 84 लक्ष योनी आहेत. त्यामुळे जीव हा कर्मानं काय करतो, त्याच्या कर्मानं तो योनीतून फिरत असतो. मला जर या 84 लक्ष योनीतून जर बाजूला व्हायचं असेल तर मला ज्ञानाचीच प्राप्ती करून घ्यावी लागेल. त्यासाठी ब्रह्म, अध्यात्म, कर्म, आदिभूत, आदियज्ञ आणि काय आहे हे मला समजून घ्यावं लागेल. म्हणजे ब्रह्म, जीव आणि जगत यांचं सर्वांगानं माझ्याकडे माहिती असली पाहिजे. आणि त्याचं चिंतन मी करत या ज्ञानातून त्याद्वारे चित्तशुद्धी करून आपण बाहेर पडलो पाहिजे, तरच आपल्या योनीतून ह्या सुटका होईल. नाहीतर सतत किती वेळा जन्मा यावे, किती व्हावे फजिती. आणि मग काय, पुनरपी जननम पुनरपी मरणम. आणि सारखं जठराशयनम, सतत मातेच्या उदरामध्ये, गर्भामध्ये, दासबोधामध्ये खूप वर्णन केले. अंगावर शहारे येण्यासारखे आहेत. माझा जन्म कसा होतो हे लक्षात घेतलं आणि माझा मृत्यू कसा होतो याचं जर चिंतन होत असेल, म्हणजे सगळ्यांचाच झाला. मी अनेक जन्मामध्ये मरण पावलो, अनेक जन्मामध्ये मी जन्माला आलो आणि म्हणून मरण पावलो. त्यामुळे माझा जन्म जर मला कसा होतोय माहीत नसतो, पण संत वर्णन करून सांगतात. दासबोधामध्ये फार एक समासच त्यासाठी वापरलेला आहे, त्याचा अभ्यास करण्यासारखा आहे. म्हणून जेव्हा ही जीवाची कर्म आहेत तीच त्याला त्या योनीमध्ये जन्माला घालायला कारणीभूत होतात. आपण निष्काम व्हावं आणि योनीतून बाहेर पडावं. ह्या 84 लक्ष योनीतून जन्म घेण्याच्या प्रक्रियेतूनच बाहेर पडावं. आपण पडण्याचा प्रयत्न करत असलो तर निश्चितच चांगला आहे. म्हणून सर्वांची कर्म जेव्हा परिपक्व झालेली नसतात ना, त्यावेळी सगळी सृष्टी शांत असते. शांत म्हणजे सृष्टीची निर्मिती झालेली नसते, ही फळ देण्यास असमर्थ असते. त्यावेळी सृष्टीचा प्रलय होतो. काही कर्म अंकुरित झालेली नसतात. कर्म अंकुरित झाल्याशिवाय भोगायला येत नाही, भोगायला आल्याशिवाय जीवाची निर्मिती होत नाही. त्यामुळे जे कर्म आले, जे कर्म झाले त्याची भोगा आले, उपजले मेले ऐशे किती. नाथ महाराजांच्या हरिपाठामध्ये सुंदर अभंग आहे, जे कर्म झाले तेची भोगा आले आणि उपजले मेले ऐशे किती. किती वेळा जन्माला यायचं. पण हितं वर्णन करतात, सृष्टीत जेव्हा ही निर्मिती होते कर्माची, पण ती कर्म फलोन्मुख व्हायला पाहिजेत. म्हणजे अंकुरित व्हायला परिपक्व व्हावे लागतात. परिपक्व झाल्याशिवाय जन्माला येत नाहीत. मग त्यावेळी काळात काय असते, मग सृष्टी कुठे असते, तर सृष्टी नसतेच, त्याचा प्रलय झालेला असतो. ते अंकुरित झालेलं नसतं. अंकुरित कधी होते माहिती आहे काय, परिपक्व झालं की. झोपेतून उठलं की कर्म आपलं प्रारब्ध अंकुरित झालं म्हणून समजा. आपण झोपेत गेलो की सृष्टीचा प्रलय झालेला असतो.
साधी उदाहरण आहे बघा, त्यावरून समजून घेता येतं. आपण या जागृती स्थितीमध्ये आपण आणि स्वप्नास अवस्थेमध्ये आपण कर्मच भोगत असतो. स्वप्नात सुद्धा भोग आहेत, स्वप्नात सुद्धा सुखदुःख आहेत, म्हणजे भोगच आहेत ना. जरी ती कशी आहेत अस्पष्ट लक्षात येण्यासारखी जाणीवेतली नाहीत, पण तरीसुद्धा ती आहेतच. मात्र जागृती ती भोग आहे, सुखदुःखाचे भोग आहेत. हे भोग भोगतो आपण, पण जेव्हा भोग सगळे दिवसाचे संपून जातात ना, त्यावेळी संपल्यानंतर मग काय शिल्लक राहते? काय नाही, झोपतो. झोपतो म्हणजे हे भोग संपल्याशिवाय झोप लागत नाही. तसं सगळे भोग संपविल्याशिवाय, प्रारब्ध संपविल्याशिवाय, संचित संपविल्याशिवाय आपल्याला शांतपणे जीवनमुक्तीचा, निवांतचा अनुभव येत नाही. ही शेवटची रात्रीची झोप आहे, हा सृष्टीचा प्रलय आहे. आणि सृष्टीच्या प्रलयामध्ये मी त्या प्रलयामध्ये असताना सुद्धा जर सुषुप्तीतून स्वप्नात जर आलो, तर स्वप्नातले आणि परत भोग चालू होतात. आणि सकाळी उठून माझी जागृती अवस्था ती फलोन्मुख होऊन भोगायला तयार होते. हा साधं एक छोटंसं उदाहरण, सर्वसमावेक असं नाही, पण तरीसुद्धा थोडंसं ही व्यवस्था आणि प्रक्रिया समजून घेण्यासाठी आपल्याला उपयोगाचा आहे. हा सृष्टीचा क्रम जो सांगितलेला आहे, ते जीवाची कर्म अंकुरित व्हायला ती परिपक्व व्हावी लागतात. ती अनंत कालाने अव्यक्तात लीन झालेली जी कर्मे असतात, जेव्हा ती फलोन्मुख होतात, त्यावेळी मी अनेक व्हावे असा संकल्प होतो. तोपर्यंत संकल्प होत नाही. संकल्प जो एकोहम बहुश्याम, हा संकल्प आदिसंकल्प केव्हा होतो? जेव्हा सृष्टीतील जीवाची कर्म फलोन्मुख होऊन ती भोगायसाठी परिपक्व झालेली असतात तेव्हा. त्यामुळे या संकल्परूपी अंकुरापासूनच क्रमाक्रमाने अव्याकृत, अमूर्त, नंतर मूर्त अशी स्थूल सृष्टी, 14 भुवन, 84 लक्ष योनी, अनेक ब्रह्मांड सगळी तयार व्हायला सुरुवात होतात. घडामोडी सगळ्या चालू होतात. जशी सृष्टीच्या निर्मितीच्या वेळी समजा काही ठिकाणी भूकंप झाला, तर सगळी सृष्टी कशी त्या ठिकाणचं सगळे माती आणि डोंगर सगळे पडतात, नवीन डोंगरांची निर्मिती होते. आपण बघायला बघतो, लक्षात येतं आपल्याला, बघण्यासारखी आहे. भूकंपाच्या काळामध्ये अशी सृष्टीची निर्मिती होताना फार मोठा प्रलय होतो. आणि त्या प्रलयानंतर ही आदिसंकल्पानंतर सृष्टीची निर्मिती हळूहळू होते. अगोदर अव्याकृत म्हणतात त्याला, अमूर्त असते, ती दिसत नाही. नंतर ती मूर्त रूपाला येते, स्थूल सृष्टी दिसायला लागते. दगड धोंडे काय असतील त्या तयार व्हायला लागतात. त्यातून बारीक 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 छोटे छोटे जीव तयार होतात. आणि जीव कर्म भोगायला चालू करतात, कारण ते अंकुरी झालेले असतात. अशा 84 लक्ष योनीतून जीव फिरत असतो. आणि सृष्टीची निर्मिती अनेक ब्रह्मांडाद्वारे होत असते. प्रत्येक ब्रह्मांडामध्ये म्हणे ब्रह्मा विष्णू महेश वेगवेगळे असतात. प्रत्येक ब्रह्मांडामध्ये ती त्यांची ती खाती आहेत, ती त्यांची त्यांनी बघायची आहे. आणि कुणाच्या सत्तेवर हे सगळं चालतं? तर या ब्रह्मसत्तेवरती सगळं चालत असतं. अशा सृष्टीच्या निर्मितीचा क्रम. पण भरड जमिनीवर सगळ्या गोष्टी घडतात हे मात्र माऊली सांगतात. निर्विकल्पाची या बरडी फुटे आदिसंकल्पाची विरुडी, आणि ते सवेचे मोडून ये ढोंडी ब्रह्मगोळकाच्या. आणि त्याचबरोबरच ब्रह्मांडाचे आकार जोमाने परत वाढत राहतात. तया एकेकाच्या भितरी पाहिजे, तो बीजाचाची भरिला देखिजे. माझी होतिया जातिया नेनिजे लेख जीवा. बघा, प्रत्येक आकारामध्ये जेव्हा आकार तयार असतो, त्यात प्रत्येकात बीज असतंच. आणि तेच बीज, कर्मबीज, तेच आपल्याला भूतसृष्टी निर्माण करायला कारण होत असतं. म्हणून माऊली म्हणतात, एक एक आकारात जर बघितलं, भीतरी पाहिजे, आतमध्ये जर पाहिलं, भीतरी म्हणजे आत, तर आकारात बघितलं तर जो ब्रह्मरूप बीजानेच भरलेला दिसतो. त्याच्यामध्ये ब्रह्मतत्व आहे. आकार धारण केला, शरीरात धारण झालं की आत्मा त्यात असतोच आत्मा. ते कवच फक्त शरीराचं घेऊन तो त्या दृष्टीनं काय होत असतो, दृष्टीगोचर न होता शरीरच दिसायला लागतं, पण तो बीज मात्र त्यामध्ये असतं.
कुठलंही फळ घ्या, कुठलंही झाड घ्या, त्यामध्ये प्रत्येकात बीज असतं. कुठलाही जीव घ्या, त्याच्यात बीज असतंच. आणि बीज हे ब्रह्मतत्व आहे. हे ब्रह्मरूप बीजाने भरलेलाच असतो. तर बीजाची भरिला देखिजे किंवा माझी होतिया जातिया नेनिजे लेख जीवा. पुढचा कार्यक्रम आकार पहिल्या बीजरूप कारणरूप आकाराचाच भरपूर विस्तार झालेला असतो. एकाच बीजापासून अनेक बीज, अनेक अंकुर फुटत असतात. जगामध्ये एक बीजरूप आकारातूनच दुसरा आकार जन्माला आलेला असतो. आणि या ब्रह्मांडात किती जीव जन्मतात, मरतात किती, त्याची संख्याच जाणता येत नाही. होतिया जातिया नेनिजी, जन्माला किती येतात आणि जातात किती. लेख जीवा, नेनिजे लेख जीवा, त्याचा लेखाजोखा ठेवता येत नाही, संख्या मोजता येत नाही, असं वर्णन माऊली या ओळीमध्ये करतात. पण वर्णन करताना मात्र सांगतात प्रत्येकामध्ये बीज आहे. म्हणजे प्रत्येक जीवामध्ये आत्मतत्व आहे. प्रत्येक आकाराच्या आत मूळ बीजच दिसून येतं आणि त्यामध्ये निर्माण होऊन नाश होणाऱ्या जीवांची गणना कोण करू शकत नाही. कारण कारणरूप बीजातून कार्यरूप जग आकाराला येतं. त्यातले किती जगतात, किती मरतात, त्याची गणनाच नाही. किती जीव तयार होतात बघा. हजारो मुंग्यांचे थवेच्या थवे असतात बघा. एखादे किडे असतात, त्यांचे कोट्यावधी असे प्रकार आपल्याला बघायला मिळतात सृष्टीमध्ये. एक काही जन्माला येतात आणि लगेच मरून जातात. डासासारखा प्राणी आहे ना, तो जन्माला येतो तो लगेच मरतो. काही अंड्यातच मरतात, काही अंड्यातून बाहेर येऊन मरत असतात, काही जन्माला येऊन मरतात, काही गर्भाशयामध्येच मरत असतात. काय त्याची गणना करता येत नाही. कशी सृष्टीची निर्मिती होते बघा. आणि प्रक्रिया अचाट आणि विस्मयकारक आहे बरं काय. तर ह्या एकेकाच्या भितरी पाहिजे. पण एक अंश असतो ना, तो जीवातला अंश ब्रह्मतत्व आहे. म्हणतातच ना, जीवात जीव हा माझा अंश आहे. किंवा त्यामध्ये भूतलोकामध्ये जीवअंश शब्द वापरलेला आहे. तो जीव कायम त्यामध्ये असतो. ते बीज तत्व आहे. ते बीज कायम असतं, हे विचार सांगितलेला आहे. मग त्या ब्रह्मगोळकाची अंशांश प्रसवती अधिसंकल्प असमास हे असो ऐशी बहुवस सृष्टी वाढे. मग काय, त्या गोलकातील जे अंशातील जीव जे असंख्य ते अधिसंकल्प करू लागतात. आता मी जन्माला आलो, आल्यानंतर मी संकल्प करायला लागतो. असे सगळे जीव संकल्प करतात. मग संकल्पातून परत सृष्टी निर्माण होते, परत जीव निर्माण होतो. मी परत मुलांना जन्माला घालतो, परत मी काहीतरी घरं बांधतो, म्हणजे सृष्टीची निर्मिती घडामोडी करतो ना. हे जसं ईश्वर करतोय ना, तसं जीव सुद्धा तसाच आहे ईश्वर. तोही तसाच करतो. एका जीवापासून दुसरा जीव तयार होतो. आतमध्ये ब्रह्मगोळाचा अंशांश प्रसवती आधी संकल्प आधी असमास, म्हणजे तो ईश्वराचा आधी संकल्प ब्रह्मगोळकाच्या अंशातील अंश. सुरुवातीला चतुर्दश भुवनासारखे लहान लहान भाग तयार होतात आणि पुन्हा त्या लहान भागातील लहान भाग असे वेगवेगळ्या प्रकारची गावं, राष्ट्र निर्माण व्हायला लागतात. नंतर नगरं तयार होतात, घरं तयार होतात. याप्रमाणे अंशातील अंश अमर्याद निर्माण होतात. असे पुष्कळ सृष्टी वाढत जाते. मी माझे घर होतं, पण माझ्या मुलाने आणि 4 घरं बांधली. त्या 4 मुलांची मुलं झाली, त्याने आणि घरं बांधली. प्रत्येकाची सृष्टी वाढतच जाते. मूळ संकल्प मात्र तो आहे. ईश्वराच्या ह्या आदिसंकल्पातून ते सगळं निघत असतं. माऊली वर्णन करायला पुढे काय म्हणतात, आता सुंदर उभी वापरले बघा. परी दुजेन वीन एकला परमात्माची संचला अनेकत्वाचा आला पूर जैसा. परंतु इतक्या नाना तत्वामध्ये सुद्धा इतके अनेक जरी सगळे जीव जरी असले, तर त्यामध्ये दुजे विन एकला परमात्माची संचला, त्यामध्ये भगवत तत्वच आहे, हे मात्र निश्चित आहे. म्हणजे स्वगत सजातीय विजातीय भेद नसलेलं एक परमात्माच भरलेला आहे. नानात्व जे दिसतं ते माझ्या कल्पनेतून दिसत असतं. नानात्व काय शब्द श्रुतीने वापरलेला आहे.
जे नाना आणि अनेकत्व दिसतं हा माझा दृष्टीतला दोष आहे असं माऊली म्हणतात. आणि त्यासाठीच म्हणते ते मूळ जे निर्विकल्प ब्रह्म आहे त्यात कुठलाच बदल होत नाही, आहे तसं असतं. प्रत्येकात काय असतं ते स्वगत सजाती विजातीय भेदा वाचून एक परमात्माच भरलेला आहे. म्हणजे ब्रह्माला स्वजातीय म्हणजे स्वतः तसला वेगळं पण काही नाही आहे, सजातीय म्हणजे त्याच्यासारखं दुसरं काही नाही आहे, विजातीय म्हणजे त्याच्यापेक्षा वेगळं असणारं दुसरं काही नाही आहे. म्हणजे झाडाचं उदाहरण देतात ना, झाडात भेद कशामुळे असतात बघा. झाडाला त्याच झाडाला त्याची त्याची फळं असतात, त्याच्या फांद्या त्याचीच पानं, ह्याला स्वगत भेद म्हणतात. स्वतःतलाच भेद असणं, मी माझ्याबरोबर असणारे माझे हात पाय डोळे हे माझ्यातलाच भेद आहे, स्वगत भेद आहे. तसा ब्रह्माला स्वगत भेद नाही त्याला, कारण ते निरवयव आहे. त्याला सजातीय भेद नाही. सजातीय म्हणजे त्याच्यासारखी एका झाडासारखी दुसरी झाडं पण असतात. एक आंब्याचं झाड आहे तर दुसरी पण आंब्याची झाडं असू शकतात. तसं ब्रह्माला असलं दुसरं ब्रह्म नाही आहे. त्याला ईर्ष्या करणारं किंवा आणखीन एक दुसरा संकल्प करणारं ते दुसरं ब्रह्म नाही म्हणून बरं झालं. तर एकट्याचा संकल्प होतोय म्हणून ठीक आहे. तर इथं वर्णन केलंय तसला सजातीय त्याला भेद नाही. आणि तिसरा भेद आहे विजातीय, म्हणजे जशा आंब्याच्या झाडासारखी दुसरी आंब्याची झाडं हा सजातीय भेद. पण आंब्याच्या झाडाला दुसरं जांभळीचं झाड असेल तर हा विजातीय भेद आहे. ते सुद्धा तसला सुद्धा भेद ब्रह्मतत्वामध्ये नाही. त्यामुळे ब्रह्मतत्व हे स्वगत सजातीय विजातीय भेदा वाचून फक्त आहे. म्हणून अनेक आहेत असं वाटतंय आपल्याला, पण अनेक नाही. अनेक आहेत असं वाटणं ही माझाच दृष्टीतला दोष आहे. त्यामुळे सृष्टीमधलं अनेकत्व आहे, हे अनेकत्व त्या ब्रह्मतत्वाला मात्र बाधा आणत नाही. ते आहे तसंच राहतं. त्याला काय बाधा होते, त्याला काय मरण आहे, काय जीवन आहे, काहीही नाही. ते आहे तसं आहे. म्हणजे सृष्टीमध्ये काही घडामोडी होऊ द्यात तर आकाश तत्व जे आहे ते आहे तसंच असतं. सोसाट्याचा वारा सुटू दे, मोठमोठी झाडं खाली पडू द्यात, नंतर आणखीन पाऊस मोठा सुरू होऊ दे, वादळं होऊ द्यात सृष्टीमध्ये निसर्गामध्ये, त्याचा काहीही परिणाम आकाशावरती होत नाही. तसं ब्रह्मतत्व जे आहे ते हे सगळं अनेकत्व बघत असतं, त्याची बाधा त्याला होत नाही. त्यामुळे त्याच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा द्वैताचा भास होत नाही. एक बीज पण पानं फुलं अनेक, बीज एकच असतं ना. पण अनेकत्व कशामुळे निर्माण झालं सांगा. मी एकटाच होतो ना, नंतर बायको झाली, मुलं झाली, नातवंड झाली, बहिणी आल्या, आई वडील आले, बघा नाती कशी निर्माण झाली. अगोदर एकटा होतो, मीच वाढत राहिलो. मी एकटा अगोदर होतो, फक्त मुलगाच होतो. नंतर मी काय झालो, पती झालो. मी नंतर काय झालो तर वडील झालो, नंतर आजोबा झालो, पंजोबा झालो, काय काय झालो बघा. हे अनेकत्व कशातून आलं, मुळात एकच आहे ना. आधी बीज एकले, तुकोबांचा अभंगच आहे हा. अगोदर बीज एकले आणि मग नंतर त्याची सृष्टी वाढत वाढत जाते. पण बीजाला धक्का लागत नाही. पानं फुलं निर्माण होतात, फांद्या निर्माण होतात, बीज आहे तसं राहतं. 84 लक्ष योनी हा 14 भुवन अथारो ब्रह्मांड तयार होतात, पण बीज एकच आहे. त्यामुळं कल्पित वस्तू ज्या आहेत कुठल्याही असू द्या, त्या ज्या निर्माण झालेल्या आहेत अनेकत्वामुळं, ते अधिष्ठानाला बाधा आणत नाहीत. अधिष्ठान आहे तसंच राहतं. अधिष्ठानाचा बदल कसा करता येईल सांगा बघू. आहे तसंच राहतं. दोरीत आता साप, तर दोरीत साप दिसला एखाद्याला, दोरी मुळची आहे पण एकाला दिसला साप. एक म्हणतो ती जलधारा आहे, शब्द सगळे शास्त्रातले आहेत बघा, पाण्याची रेष आहे का काय. एक म्हणतो भूमी रेषा आहे वाटते, जमिनीवर मारलेली रेषा. किंवा माळ कवळी जर म्हणजे माळ आहे वाटते, कसली तरी माळ पडलेली आहे. एका सापाला इतकी मतं तयार होतात. याचा अर्थ साप दोरी एकच आहे. त्या दोरीला एक जण साप म्हणतो, एक जण माळ म्हणतो, एक भूमिरेषा म्हणतो, एक जलरेषा म्हणतो, जलधारा म्हणतो. म्हणजे प्रत्येकाचं एकच आहे.
दुसरे काही नाही. म्हणून ब्रह्म झालं. किती भ्रम झाले तरी दोरीच्या एकत्वामध्ये बिघाड येत नाही. तसं सृष्टीमध्ये केवढे अनेक योनी तयार होऊ देत, किती जीव तयार होऊ देत, परमात्म्यावरती त्याचा परिणाम होत नाही. त्यामुळे एकत्वामध्ये व्यवहार नसतोच, नाहीच. कारण एक आहे तिथं क्रिया कशी घडेल बघा. अंश काय नाही त्याला, म्हणजे हालचाली कशा होतील सांगा. अंश नाही म्हणून अवयव नाहीत, अवयव नाही म्हणून निरवयव आहे. निर्वयव असेल तर त्याचा नाश कसा होईल. अवयव असले तर नाश होतो. म्हणून इथं म्हणलेलं आहे की इथं एक मात्र जे आहे तो दुजेन वीन एकला. दोन नाही तिथं द्वैत नाही. द्वैत रहित असलेलं ते अद्वैत तत्व परमात्माची संचला. तो परमात्मा एकटा सगळ्यामध्ये आहे, सगळ्यामध्ये आहे. जी जी गोष्ट तयार होते त्या त्या ठिकाणी. आपण एखाद्या तांब्यातून समुद्राचं पाणी घेऊन आलो, नंतर त्यानं दुसऱ्या एका पात्रातून पाणी घेऊन आले. वेगवेगळ्या पात्रातून जरी पाणी आणलं असलं तर समुद्रातला जो खारटपणा हे लक्षण जे आहे ते सगळ्या आणलेल्या भांड्यामध्ये समान राहतं, कारण ते एकाच समुद्रातनं आलेलं असतं. तसाच प्रकार आहे. मी माझ्यामध्ये कितीही तुका म्हणे एका देहाचे अवयव, सुख दुःख भोग जीव पावे. सुख दुःख जीव भोग पावे, असे भोग भोगायलाच ते येत असतात. पण ते असतात मात्र कसे, एका देहाचे अवयव, एका देहाचेच अवयव असतात. मग किती सृष्टीमध्ये योनी तयार होऊ देत. पुढे म्हणतात काय बघा, तैसे सम विषमत्मने नो कैसे वायाची चराचर रचे पाहता प्रसवती या योनीचे लक्ष दिसते. म्हणजे कित्येक 84 लक्ष योनी दिसतात. चेतन पदार्थामध्ये काही अचेतन पदार्थ, जाती गुणक्रिया यांचे साम्य आहे, तर काही ठिकाणी विषमता सुद्धा आहे. पण साम्यता आणि विषमता कोणत्या पदार्थात किती प्रमाणात कशा स्वरूपाचे आहे ते पूर्णपणे काही कळत नाही. वायाची चराचरचे पाहता प्रसवत या योनीचे लक्ष दिसते. विषमत्व नेणू कैसे, त्याच्यातलं समपणा आणि विषमपणा तत्व केवढं आहे हे सांगता येत नाही. तसं पाहू गेल्यास ती ह्या ज्या योनी आहेत 4 योनीतून जरायुजादी योनीचे लक्षावधी प्रकार आपल्याला बघायला मिळतात. नामदेव महाराजांचा अभंग मागच्या वेळा आपण बघितला होता. किती लक्ष योनी कुठल्या कुठल्या आहेत, 84 लक्ष योनी. त्या सृष्टीमध्ये समविषमत्व कुठून आलं असं माऊली म्हणतात, काय कळत नाही. पण त्याच्यात किती किती भाग आहेत, किती एकसारखे भाग आहेत, किती वेगळे भाग आहेत. त्या सजीवामध्ये लक्षावधी योनी उत्पन्न होतात. काही चेतन, काही अचेतन, काही दगडगोटे, काही झाडं, काही मनुष्य प्राणी, काही पशुपक्षी. काही साम्यात आहेत, काही विषम आहेत. साम्य आणि वैषम्याचे प्रमाण मात्र सांगता येत नाही. नामदेव महाराजांचा अभंग फार आपण मागच्या वेळा बघितला होता. प्रत्यक्षात जाऊन नामदेव गाथेमध्ये बघावा की त्यामध्ये कसे योनीचे 84 लक्ष योनीचे प्रकार सांगितलेले आहेत. जवळजवळ 20 लक्ष प्रकार वृक्षामध्ये आहेत. 20 लक्ष प्रकार हे एका वृक्षामध्ये, या प्रकारामध्ये आहे. 9 लक्ष म्हणे जलचर आहेत. पाण्यात राहणारे प्राण्यांचे प्रकार किती आहेत, जवळजवळ 9 लक्ष आहेत. सरपटणारे प्राणी जे आहेत ते 11 लक्ष आहेत. पक्षी जे आहेत, पक्षीतले प्रकार जे आहेत ते 10 लाख आहेत. आणि पशु आहेत ते 30 लाख प्रकारचे पशु आहेत. आणि मानवामध्ये प्रकार 4 लक्ष आहेत. असे विचार केला तरी टोटली 84 लाख योनी अशा पद्धतीनं जन्माला येतात आणि अशा पद्धतीनं मरून पण जातात. वर्णन केलेलं आहे. हेरी जीवाभावाची या पालविये काही मर्यादा करू नये. पाहिजे कवन हे आगवे विये तो मूळ ते शून्य. प्रत्येक योनीमध्ये जीवस्वरूपाच्या अशा पालव्या फुटत असतात, त्या विस्तारित पावत असतात. काही मर्यादा त्याची नसते, त्याने तर गणनाच करता येत नाही. हे सर्व कोण निर्माण करतं ते पाहू गेल्यास ते शून्य निर्विशेष अव्यक्त परब्रह्म आहे. दुसरा कोण नाही, ते बीज एकटंच आहे. जराचा शोध घ्यायला लागला, महात्म्याने शोध घेतला आणि त्यांना कळलं. ज्ञानेश्वर माऊलींना शोध आहे
म्हणून माऊलीने एवढं डिटेलमध्ये त्यांना सांगतात, यांना कोण जन्माला घालतं, यांना अंकुर आणि पालवी कुठली फुटते त्याची मोजदादच करता येत नाही. झाडं निर्माण झाली मोजता येतील, झाडांची पानं मोजता येतील काय, पालवी फुटलेली, याचं मूळ मात्र विचार केला तर हे निर्विकल्प अव्यक्त परब्रह्म आहे. त्यामुळं 84 लक्ष योनी किती जीव किती निर्माण होतात याची गणना करता येत नाही. म्हणून हे करता मुदल न दिशे आणि शेकी कारणही नसे, माझी कार्याची अपेक्षी वाढूची लागे. म्हणून ब्रह्मांडाचा मूळ करता तर दिसत नाही, परिणामी कारण जे आहे तेही असत नाही. करता दिसत नाही, त्याचं कारणही दिसत नाही, पण केवळ आधी अंता वाचून जेवढं म्हणून दिसतं ते कार्यच आहे. माझी कार्याची अपैसे वाढवची लागे. जग हे कार्य आहे, जीव हे कार्य आहे, ते तेवढे दिसायला लागतात. मूळ रचनाकार कधीच दिसत नाही, कारण सृष्टीचे निर्मितीचे कारण सुद्धा कळत नाही. आणि असं असून सुद्धा सृष्टीच्या कार्याचा विस्तार मात्र आपोआप चालू असतो. त्यांना आधी अंती फक्त कार्य दिसतं, करता दिसला नाही तर तो मानावा लागतो. मात्र करता आहेच, तो चेतनच मानावा लागतो. त्यामुळे माऊली या श्लोकाचा शेवट करताना ऐसे करते नवीन गोचरू अव्यक्त हो आकारू निपजे जो व्यापारू त्या नाम कर्म, ह्याला कर्म म्हणतात. ही सगळी जी निर्मिती होते ना याला कारण काय आहे, जीवाची सगळी कर्म आहेत. त्यामुळे सृष्टी जग निर्माण जे होतं त्या 84 लक्ष योनी 14 भुवन महतत्व काय अहंकार ह्या पंचतन मात्रा या सगळ्यांची निर्मिती याला माऊली म्हणतात, त्याला नाम कर्म आहे, ते कर्म आहे. कर्त्या वाचून निराकार परब्रह्माच्या अधिष्ठानावर प्रत्यक्षात दिसणारा जो विश्वाचा पसार आहे त्याला कर्म म्हणतात. कशा वाचून, कर्त्या वाचून. का बरड म्हणलेलं आहे, माळ रान बरड आहे, तिथे उगवत नाही काय, तरी करता नाही, कर्त्या वाचून निराकार परब्रह्माच्या अधिष्ठानावर मात्र जर एखादं कार्य दिसतं तर अधिष्ठान असायलाच पाहिजे. त्या अधिष्ठानावर प्रत्यक्षात मात्र दिसतो, जाणीवेला जो जाणवतो तो पसार आहे सगळ्या सृष्टीचा. सगळं झाडं विडं सगळी मला जीव वगैरे दिसतात, दिसणारा प्रसार जो आहे विश्वाचा व्यापार त्याला कर्म म्हणतात असं माऊलींनी म्हटलेलं आहे. त्या ओव्या ज्या 3 नंबरच्या श्लोकावरच्या ज्या ओव्या होतात त्या आपण थोड्याशा वेगातच संपवलेल्या आहेत, किंवा सृष्टीच्या रचनेचा विचार सांगितलेला आहे. फक्त आपल्याला माहिती असावं म्हणून आपण त्याच्यावरती ओव्हरलुकिंग केलेलं आहे, फार खोलात गेलो नाही. आपल्याशी संबंधित जे झालंच नाही त्याची वार्ता पुस्तिका हे शेवटी प्रश्नच विचारलेला आहे ना, जे झालंच नाही म्हणून सांगितलेलं आहे मांडुक्य कारिकेमध्ये, म्हणजे त्यामध्ये अजातवाद मांडलेला आहे, त्याच्यावर जास्त चर्चा करू नये. साप असा काय तसा काय, विषारी का काळा काय गोरा, कशाला म्हणत बसायचं, सापच नाही दोरीच आहे, साप नाहीच. तरी पण आपण जनरली मात्र माऊलींनी वर्णन केलंय कर्म ब्रह्म आणि अध्यात्म याची निर्मिती म्हणजे कशी आहे, ब्रह्माच्या अधिष्ठानावर त्याची निर्मिती कशी होते याचं वर्णन केलेलं आहे. वेळ संपलेला आहे. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करून विराम घेऊया. पुंडलिक वरदान विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.